नमस्कार शेतकरी मित्र. तर मित्र 2022, 23, 24 या तीनही वर्षाचे खरीप आणि रब्बीचे पीक विम्याचे पैसे मिळत आहेत. अशा बातम्या आल्या. बऱ्याचशा शेतकऱ्यांना तो मिळाला सुद्धा आणि हे केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आणि बाकीच्या सर्व यंत्रणांनी सुद्धा सांगितलं मित्र. परंतु या पैशाला 2022, 23, 24 आणि दोन्ही हंगाम खरीप रब्बी या पैशाला कदाचित वेळ लागू शकतो मित्रांनो. परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वदूर गेल्या 4 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूरवृष्टी, अतिवृष्टी, ढगफुटी या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांचं शेतीच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मित्रांनो. आणि या संदर्भात राज्य शासनाने जवळपास 31,500 रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं होतं मित्रांनो, ज्यामध्ये अनुदान, काही मदत आणि सोबतच या वर्षीचा म्हणजे खरीप 2025चा पीक विमा जवळपास अंदाजे 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे देण्याकरिता आपण प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बजेटमध्ये जाहीर केलेलं आहे बजेट जे 31,500 रुपयाचं जे पॅकेज आहे ते आपण त्याला आपण बजेटच मानून थोड्या वेळाकरता. तर मित्र हे नुकसानीच्या मदतीसोबतच हे सुद्धा तेवढ्या तातडीने मिळणं गरजेचं आहे. आता मुळात अनुदान सुद्धा अजूनपर्यंत मिळालेलं नाही शेतकऱ्यांना. खूप साऱ्या 70 ते 80% शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये. 10-20% शेतकऱ्यांना फक्त अनुदानाची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली मित्रांनो. तर मित्र मग आता पीक विमा सुद्धा कधीपर्यंत मिळेल, कसा मिळेल, त्याच्याकरिता काय क्रायटेरिया वगैरे राहतील असे प्रश्न सुद्धा विचारण्यात येत आहे. आणि काही अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं या संदर्भात, तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून जी माहिती मिळालेली आहे. कारण या अगोदरचे जे पीक विमे होते ₹1 पीक विमा आणि यावर्षीचा जो पीक विमा आहे खरीप 2025 मधला, या दोन्ही योजनांमध्ये खूप मोठा म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. सारे क्रायटेरिया बदललेले आहेत मित्रांनो. त्यामुळे हा विमा कशा प्रकारे मिळेल आणि कधीपर्यंत मिळेल हे आपण बघणार आहे मित्रांनो. तर मित्र असा विषय आहे, यावर्षीचं जे नुकसान झालेलं आहे मित्रांनो, ज्यामध्ये जवळपास सोयाबीन, तूर, मका, कापूस या सर्व पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तर मित्र या सर्व नुकसान भरपाईपोटी शासनाने 31,500 रुपये कोटीचे पॅकेज जाहीर केलेलं आहे 2025चं. त्यामध्ये खरीपाचा सुद्धा उल्लेख आहे, जे 17,500 रुपयाप्रमाणे तुम्हाला मिळवून देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. परंतु शेतकरी मित्र महसूल मंडळाकडून मिळालेल्या सरासरी उत्पादनाचा तुलनात्मक अभ्यास करूनच भरपाई निश्चित केली जाणार आहे मित्रांनो. तर त्यामुळे मागील 5 वर्षातली सरासरी उत्पादन आणि चालू हंगामामधील जे उत्पादन आहे याची तुलना केली जाणार आहे मित्रांनो. आणि जर चालू वर्षातील उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या जवळपास 10% कमी असेल तर शेतकऱ्यांना विमा संरक्षण रकमेच्या फक्त आणि फक्त 10% भरपाई मिळेल मित्रांनो. मित्रांनो उत्पादन 100% कमी म्हणजेच की पूर्णपणे नुकसान असले तरच शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षण मिळणार असले. सोयाबीन पिकाकरिता सुद्धा संरक्षण रक्कम जवळपास 56,000 रुपयांपर्यंत आहे मित्रांनो. परंतु पूर्ण नुकसान भरपाई मिळावी याकरिता संबंधित मंडळातील सरासरी उत्पादन हे 0 असायला हवे. हे अधिकाऱ्याकडून संपर्क साधल्याच्या नंतर विचारपूस केल्यानंतर मिळालेली माहिती मित्रांनो. आणि जो विमा योजनेमध्ये बदल झालेला आहे तो सुद्धा या प्रकारचा आहे मित्रांनो. त्यामुळे ही पीक विम्याची 17,500 रुपयाची मदत जी आहे मित्रांनो, ही मिळण्याकरिता वेळ लागणारच आहे. परंतु मागच्या वर्षीच्या म्हणजे 2022, 23, 24 या तिन्ही वर्षामध्ये जे थेट 12-12 महिने, 2-2 वर्ष पीक विमे मिळण्याकरिता वेळ लागलेला आहे, एवढा वेळ तर नसणार आहे मित्रांनो. परंतु तरी सुद्धा अंदाजे किती वेळ लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहे मित्रांनो. तर मित्र आतापर्यंत राज्यातील जवळपास 82% महसूल मंडळामध्ये कापणी प्रयोगाचे आकडे हाती आल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो. आणि उर्वरित राहिलेल्या मंडळांचे जे आकडे आहेत मित्रांनो, तर ते जवळपास 15 डिसेंबरपर्यंत येण्याचा अंदाज सुद्धा आहे. त्यामुळे सुद्धा ही जी रक्कम आहे ही रक्कम मिळायला वेळ लागणार आहे मित्रांनो. परंतु कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार तरी सर्व प्रयोगांचा डेटा पूर्णपणे मिळाल्यानंतरच विमा कंपन्या अंतिम नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करेल मित्रांनो. त्यामुळे शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत ही 17,500 रुपयाची आहे. ती डिसेंबर शेवट किंवा वेळ प्रसंगी नवीन वर्षात म्हणजे 2026 जानेवारी पर्यंत मिळू शकते मित्रांनो. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर हे 2 महिने किंवा वेळ प्रसंगी जर नवीन वर्षामध्ये जानेवारीमध्ये गेलं तर 2-2.5 महिन्यापर्यंत सुद्धा वेळ लागू शकते मित्रांनो. तर मित्रहो 2-2.5 महिन्यापर्यंत तुम्हाला खरीप 2025चा पीक विमा तरी सध्या मिळणार नाहीये. परंतु या 2-2.5-3 महिन्यामध्ये किंवा जानेवारीपर्यंत, तसं तर डिसेंबरमध्येच मिळायला सुरुवात होईल, पण डिसेंबर शेवट झाला तर 2 महिने झाले. म्हणजे 2 महिन्याच्या नंतर 100% जवळपास दिलेल्या म्हणजे जे कापणी प्रयोगाचे आकडे आलेले आहेत आणि अधिकाऱ्यांसोबत जे संपर्क होऊन जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार नवीन वर्षात म्हणजे 2026 जानेवारी पासून तुम्हाला पीक विमा खरीप 2025चे 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे जी मदत जाहीर केलेली आहे मित्रांनो, ती मदत मिळायला तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्र हो, ही होती खरीप पीक विमा 2025
जाहीर केले 17,500 रुपये हेक्टरी संबंधातली अधिकाऱ्यांकडून मिळालेली महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो, जेणेकरून आपणा सर्वांना एक अंदाज लागेल की आता सध्या हे पैसे मिळणार किंवा नाही. त्या हिशोबाने माणूस या थोड्याफार पैशाचं नियोजन करू शकते. कोणाला देणे घेणे उधारी वगैरे काही करायची असेल तर, शब्द द्यायचे असतील तर विचार करून सांगू शकते किंवा सध्या 2 अडीच-3 महिने तरी मिळत नाहीये, त्याच्यानंतर मिळतील. त्यानुसार आपण समोरच्या व्यक्तीला बोलू शकतो मित्रांनो. तर मित्र आशा करतो की ही माहिती आपणा सर्वांना उपयोगी ठरेल आणि महत्त्वाची आहे सुद्धा. तर मित्रांनो अशीच महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी आपणा सर्वांत मला पोहोचवता येईल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.